आज आपण प्राचीन इतिहासाविषयी माहिती बघणार आहोत. भारतीय उपखंड आणि इतिहास, भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये, भारताच्या उत्तरेला हिमालय, पूर्वेला बंगालचा उपसागर, पश्चिमेला अरबी समुद्र, दक्षिणेला हिंदी महासागर आहे. याबाबत सगळ्यांना ज्ञात आहे, सांगायची गरज नाही. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे यामध्ये भारताची अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप ही बेटे वगळता उरलेला प्रदेश भौगोलिकदृष्ट्या सलग आहे. आपण प्राचीन भारताचा उल्लेख करणार आहोत. याच्यामध्ये आजचे पाकिस्तान आणि बांगलादेश हे 1947 पूर्वी भारताचा भाग होते. म्हणजे पाकिस्तान आणि बांगलादेश हे भारताचा भाग होते. नंतर ते स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयास आले. खालील 6 भूप्रदेश महत्वाचे ठरतात: हिमालय, सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा नद्यांच्या मैदानी प्रदेश, थरचे वाळवंट, दख्खनचे पठार, समुद्र किनाऱ्यांचे प्रदेश, समुद्रातील बेटे. हिमालयाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर हिंदकुश आणि हिमालय पर्वतामुळे भारतीय उपखंडाच्या उत्तरेला एक अभेद्य भिंत तयार झाली. यामुळे काय झालं की भारतीय उपखंड मध्य आशियातील वाळवंटापासून अलग झालाय. मात्र हिंदकुश पर्वतातील खैबर बोलन या खिंडीमधून जाणारा खुष्कीचा व्यापारी मार्ग आहे. मध्य आशियातून जाणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गाशी तो जोडला गेलेला होता. चीन पासून निघून मध्य आशियातून अरबी समुद्रापर्यंत जाणारा हा व्यापारी मार्ग रेशीम मार्ग म्हणून ओळखला जातो. तर चीन पासून निघून मध्य आशियातून अरबी प्रदेशापर्यंत जाणारा रेशीम मार्ग कोणता? याच मार्गावरून पश्चिमेकडील देशात पाठवल्या जाणाऱ्या मालात रेशीम हा प्रमुख भाग होता. आयात निर्यातीमध्ये म्हणून हा रेशीम मार्ग म्हणून ओळखला जातो. याच खिंडीतील मार्गावरून अनेक परदेशी आक्रमकांनी प्राचीन भारतात प्रवेश केला आणि अनेक परदेशी प्रवासी या मार्गाने भारतात आले. हा झाला हिमालयाचा भाग. दुसरा आहे सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश. सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा या 3 मोठ्या नद्या, त्यांच्या उपनद्या यांच्या खोऱ्यांचा हा प्रदेश पश्चिमेकडे सिंध, पंजाब पासून पूर्वेकडे सध्याच्या बांगलादेश पर्यंत पसरलेला आहे. भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी हडप्पा संस्कृती आणि त्यानंतरची प्राचीन गणराज्य साम्राज्ये याच प्रदेशात उदयास आलेली आहेत. याच मध्ये तिसरं आहे थरचे वाळवंट. थरचे वाळवंट हे 3 भागांमध्ये आहे. एक आहे राजस्थान, हरियाणा आणि गुजरात या प्रदेशातल्या या भागांमध्ये थरचे वाळवंट आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर पुढे आहे त्याचा काही भाग आजच्या पाकिस्तानामध्ये सुद्धा आहे. थरच्या वाळवंटाचा काही पार्ट हा पाकिस्तानातही गेलेला आहे. उत्तरेला सतलज नदी, पूर्वेला अरवली पर्वतांच्या रांगा, दक्षिणेला कच्छचे रण, पश्चिमेला सिंधू नदी हा एक भाग आहे. त्यानंतर पुढे हिमाचल प्रदेशात उगम पावणारी घग्गर नावाची नदी थरच्या वाळवंटात पोचते. तर घग्गर नावाची नदी लक्षात ठेवायचं, थरच्या वाळवंटात पोचते. पाकिस्तानमध्ये तिला हकरा या नावाने ओळखतात. राजस्थान आणि पाकिस्तान मधील तिचे पात्र आता कोरडे पडले आहे. त्या कोरड्या पात्राच्या प्रदेशात हडप्पा संस्कृतीची अनेक स्थळे आपल्याला विखुरलेली आहेत. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. घग्गर नावाची नदी, जिला हकरा म्हटलं जातं पाकिस्तानमध्ये, या नदीच्या संदर्भातली ही माहिती लक्षात ठेवायची आहे की यामध्येच याच घग्गर नदीमध्ये प्राचीन हडप्पा संस्कृती आपल्याला बघायला मिळालेली आहे. ओके. त्यानंतर पुढचा एक महत्वाचा भाग आहे तो म्हणजे दख्खनचे पठार. आता दख्खनचं पठार काय आहे ते आपण बघणार आहोत. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे दख्खनच्या पठारामध्ये एका बाजूस पूर्व किनारा आणि दुसऱ्या बाजूस पश्चिम किनारा असलेला भारताचा भूप्रदेश दक्षिणेकडे निमुळता होत जातो. त्याच्या पश्चिम बाजूला अरबी समुद्र, दक्षिणेला हिंदी महासागर आणि पूर्वेला बंगालचा उपसागर आहे. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. 3 बाजूने पाण्याने वेढलेला भूभाग समुद्रात घुसलेला एका त्रिकोणी सुळक्यासारखा आहे. अशा भागाला द्वीपकल्प म्हणतात. आता भारताचा विषय जर घेतला
तर तीन बाजूंनी भारताला वेढलेलं आहे पाण्याने, त्यामुळे द्वीपकल्पना म्हणून भारतीय उपखंड किंवा भारतीय प्रदेश ओळखला जातो. भारतीय द्वीपकल्पाचा बहुतांशी भाग हा दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे. दख्खन पठाराच्या उत्तरेकडे सातपुडा आणि विंध्य पर्वतांच्या रांगा पसरलेल्या आहेत. त्याच्या पश्चिमेला सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत, त्याला पश्चिम घाट असं म्हणतात. सह्याद्रीच्या पश्चिम पायथ्याशी कोकण आणि मलबार किनारपट्टीचा प्रदेश आहे. दख्खन पठाराच्या पूर्वेकडील डोंगरांना पूर्व घाट म्हटलं जातं. या पठारावरील जमीन सुपीक असून तिथे हडप्पा संस्कृतीच्या नंतरच्या काळात अनेक कृषीप्रधान संस्कृती नांदत होत्या. मौर्य साम्राज्य हे प्राचीन भारतातील सर्वाधिक मोठे साम्राज्य होते. लक्षात ठेवायचे, भारतातील सर्वात प्राचीन मोठे साम्राज्य कोणते, तर मौर्य साम्राज्य. दख्खनच्या पठाराचा समावेश या साम्राज्यात होता. मौर्य साम्राज्यानंतरही अनेक छोटी मोठी राज्य साम्राज्य इथे होऊन गेली. पुढचा आहे समुद्र किनाऱ्यांचे प्रदेश. प्राचीन भारतात हडप्पा संस्कृतीच्या काळापासून पश्चिमेकडील देशांशी व्यापार चालत असे. हा व्यापार सागरी मार्गाने केला जाई. त्यामुळे भारतातील समुद्र किनाऱ्यावरील बंदरातून परदेशातील संस्कृतींशी, लोकांशी भारताचा संपर्क आणि देवाणघेवाण यामध्ये होत असे. नंतरच्या काळात खुष्कीच्या मार्गाने म्हणजे जमिनीवरून व्यापार व दळणवळण सुरू झाले. त्यानंतर आहे समुद्रातील बेटे. अंदमान निकोबार ही भारताच्या बंगालच्या उपसागरातील भारतीय बेटे आहेत. लक्षद्वीप हा भारतीय बेटांचा समूह अरबी समुद्रामध्ये आहे. बंगालच्या उपसागरात दोन आहेत, अंदमान निकोबार. लक्षद्वीप अरबी समुद्रात आहे. प्राचीन काळच्या समुद्री व्यापारात या बेटांचे स्थान महत्वाचे असावे. याच्यामध्ये एक पुस्तक आहे, ते फार महत्वाचं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी. पुस्तकाचं नाव आहे पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी. तर या पुस्तकामध्ये पेरिप्लस ऑफ एरिथ्रियन सी म्हणजे तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक, या पुस्तकामध्ये भारतीय बेटांचा उल्लेख आलेला आहे. हे पुस्तक एका अनामिक ग्रीक खलाशाने लिहिलेलं आहे, ज्याचं नाव आपणास ज्ञात नाही. नंतर पुढे आहे सगळ्यात महत्वाचं भारतीय उपखंड. आता भारतीय उपखंडाच्या बाबतीत जर विचार केला तर याच्यामध्ये भारतीय उपखंडामध्ये हडप्पा आणि मोहनजोदडो ही शहरे आजच्या पाकिस्तानामध्ये आहेत, आपल्याकडे नाही. अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूटान, बांगलादेश, श्रीलंका, आपला भारत देश म्हणून तयार होणारा भूभाग दक्षिण आशिया या नावाने ओळखला जातो. मग दक्षिण आशियामध्ये कोणकोणत्या देशांचा समावेश होतो ते सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. तर त्या दक्षिण आशियामध्ये साधारणपणे अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूटान, बांगलादेश, श्रीलंका आणि भारत देश, तर या सगळ्यांचा समावेश हा कशामध्ये होतो, तर या सगळ्यांचा समावेश आपल्याला दिसून येतो, तो म्हणजे दक्षिण आशिया म्हणून याचा समावेश आपल्याला दिसून येतो. त्यानंतर पुढे आहे याच भूभागातील भारत देशाचा विस्तार आणि महत्व लक्षात घेऊन या प्रदेशातलाच भारतीय उपखंड असेही म्हटलं जातं. नंतर पुढे दिलेला आहे हडप्पा संस्कृतीचा विस्तार प्रामुख्याने भारतीय उपखंडाच्या वायव्य भागात झालेला होता. चीन आणि म्यानमार हे आपले शेजारी देश दक्षिण आशियाचा किंवा भारतीय उपखंडाचा हिस्सा नाहीत. लक्षात ठेवायचं, चीन आणि म्यानमार सोडून सगळे आले मग त्याच्यामध्ये. तरीही प्राचीन भारताशी त्यांचे ऐतिहासिक संबंध आले होते, हे मात्र या ठिकाणी विशेष आपल्याला बघायला मिळत आहे. तर हा एक महत्वाचा पार्ट लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढे जर आपण विचार केला तर इतिहासाची साधनं कोणती आहेत. भूतकाळात घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार शास्त्रशुद्ध पद्धतसरपणे दिलेली माहिती म्हणजे इतिहास होय. इतिहास हा शब्द कसा तयार झाला, इति अधिक ह अधिक आस म्हणजे असा तयार झाला, या शब्दाचा अर्थ होतो असे हे घडले, असा इतिहास शब्दाचा अर्थ आपल्याला बघायला मिळतो. आता इतिहासाची साधनं जर आपण पाहिली तर ती मी आकृतीतून थोडं समजून सांगतो. इतिहासाची साधनं आपल्याला बघायला मिळतील. आता इतिहासाची साधनं कोणती आहे, तर त्यामध्ये आहे भौतिक साधन पहिल्यांदा.
इतिहासाची वेगवेगळी साधनं आहेत. तीन प्रकार आहेत इतिहासाच्या साधनांची. पहिला प्रकार आहे भौतिक साधन, दुसरा आहे लिखित साधन आणि तिसरं आहे मौखिक साधन. हे तिन्ही प्रकार आपण आता समजून घेणार आहोत. आता या तिन्ही प्रकारांमध्ये सगळ्यात महत्वाचं आहे भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने. आता बघूया भौतिक साधनांमध्ये काय काय आहे. तर भौतिक साधनामध्ये आहे तुमचं स्मारके, इमारती, लेणी, शिलालेख, नाणी, ताम्रपट आणि किल्ले. बघा पुन्हा एकदा सांगतो, जे वेगवेगळ्या प्रकारचे ऐतिहासिक स्मारक तुम्हाला बघायला मिळतात, इमारती बघायला मिळतात, लेणी बघायला मिळतात, शिलालेख बघायला मिळतात, कॉइन्स बघायला मिळतात, काही ताम्रपट आहेत आणि काही किल्ले आहेत. तर ही इतिहासाची भौतिक साधनं झाली. त्यामध्ये मग पुरातन वस्तूंमधील खापराच्या तुकड्यांचे आकार, रंग, नक्षीकाम यावरून ही भांडी कोणत्या काळातली आहेत याचा अंदाज, दागदागिन्यांवरून समाजाची माहिती मिळते. धान्य, फळांच्या बिया, प्राण्यांची हाडे यावरून त्यांचा आहार लक्षात येतो. घरांचे व इमारतींचे अवशेष सापडतात. कॉइन्स, मुद्रा, किल्ल्यांचे महत्वपूर्ण स्थान, किल्ल्यांचे काही प्रकार आपल्याला बघायला मिळतात. गिरिदुर्ग, वनदुर्ग, जलदुर्ग, भुईकोट, असे वेगवेगळे किल्ल्यांचे प्रकार. स्मारकांमध्ये समाधी, कबर, विरगळ, इतर इमारतींमध्ये राजवाडे, मंत्री निवास, राणी वसा, सामान्य जनतेची घरे यांचा समावेश आपल्याला समजतो. आणि त्या कालखंडामध्ये कशा पद्धतीने रचना होती ही सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. त्यानंतर याच्यामध्ये एक महत्वाचा भाग आहे, विविध राज्यकर्त्यांनी सोने, चांदी आणि तांबे याची जी धातू या धातूंपासून तयार केलेली नाणी इतिहासाची साधने म्हणून महत्वाची ठरली आहेत. त्यामुळे त्या नाण्यांवरून तो राजा किंवा त्या काळचे राज्यकर्ते कोणत्या काळात होते, त्यांचा राज्यकारभार कसा होता, धार्मिक संकल्पना कशा होत्या, व्यक्तिगत तपशील यांची माहिती आपल्याला मिळत होती. प्राचीन काळापासून कवडी, दमडी, धेला, पै, पैसा, आणा, रुपया ही नाणी प्रचलित होती. नाण्यांवरून काही म्हणी तयार झाल्या, वाक्प्रचार प्रचलित झाले. उदाहरणार्थ, एक फुटकी कवडी देणार नाही, चमडी जाय पर दमडी न जाय, पै पैचा हिशोब ठेवणे, सोलह आणि सच ही जी वाक्य तयार झालेली आहेत, तर ती त्या काळातल्या नाण्यांमुळे तयार झालेली आहेत. त्यानंतरच प्राचीन इतिहासाच्या भागामध्ये पुढचा एक महत्वाचा भाग आपल्याला समजून घ्यायचा आहे. त्यामध्ये प्राचीन इतिहासामध्ये जे खापराचा तुकडा, दागदागिने तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे, भांडी दिसत आहे, पेशवेकालीन नाणे दिसत आहे, हैदर अलीचे नाणे दिसते, विरगळ, याला विरगळ म्हणतात. दगडांवर अशा प्रकारची मूर्तिकाम असणं किंवा चित्र असणं, तर त्याला विरगळ म्हटलं जायचं. ओके, ते आपण पुढे बघणारच आहोत. आता प्राचीन इतिहासामध्ये काय होतं की आर्थिक व्यवहार, आर्थिक स्थिती, त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे याची आपल्याला माहिती मिळते. त्या काळातील धातुशास्त्राची प्रगती समजते. त्या काळात धातुशास्त्र कशा पद्धतीने होतं ते आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं जे आहे तो मुद्दा जो आहे तो म्हणजे यामध्ये त्या काळातील धातुशास्त्राची प्रगती. आता सम्राट अकबराच्या नाण्यांवरील रामसीतेचे चित्र किंवा हैदर अलीच्या नाण्यांवरील शिव पार्वतीच्या प्रतिमा यावरून त्या काळातील धार्मिक समन्वयाची आपल्याला जाणीव होते की त्या काळात धार्मिक समन्वय कशा पद्धतीने होता. पेशव्यांच्या नाण्यांवर अरेबिक, पर्शियन भाषेचा वापर होत असे. यावरून त्या काळातील भाषा व्यवहार सुद्धा आपल्याला खऱ्या अर्थाने बघायला मिळतो. त्यानंतर पुढे आहे बघा, या त्या काळातल्या काही वस्तू, नाणी आपल्याला बघायला मिळतात. खापराचा तुकडा, दागदागिने, भांडी, पेशवेकालीन नाणी, हे तुम्हाला सांगितलं मी. त्यानंतर एक कन्सेप्ट पुन्हा आहे, शिलालेख म्हणजे काय. दगडावर किंवा भिंतीवर कोरलेला लेख त्याला शिलालेख म्हटलं जातं. याच्यामध्ये शिलालेखामध्ये तंजावर येथील बृहदीश्वर मंदिराच्या परिसरातील
लेख तुम्हाला पाहायला मिळतो. चालुक्य, राष्ट्रकूट, चोळ, यादव या राजांच्या काळात कोरलेले अनेक शिलालेख मिळालेले आहेत. शिलालेख हा इतिहास लेखनाचा फार महत्वाचा विश्वसनीय पुरावा आहे. त्याच्यामध्ये पुढचा एक महत्वाचा भाग आहे. शिलालेख हा इतिहास लेखनाचा फार महत्वाचा आणि विश्वसनीय पुरावा मानला जातो. त्यातून भाषा, लिपी, समाज जीवन यासारख्या बाबी समजायला मदत होते. ताम्रपट म्हणजे काय ते सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. ताम्रपट म्हणजे काय, तर तांब्यावर कोरलेल्या लेखांना ताम्रपट असं म्हटलं जातं. याच्यामध्ये चैत्य, विहार, त्यानंतर मंदिरे, चर्च, अग्यारी, दर्गे, मकबरे, गुरुद्वारा, छत्री, शिल्प, विहिरी, बारवा, मिनार, गावकूस, वेशी, शस्त्र, भांडी, दागिने, कपडे, कलाकुसरीच्या वस्तू, खेळणी, अवजारे, वाद्य ही सर्व भौतिक साधने जुन्या काळी आपल्याला बघायला मिळतात. त्या काळातल्या लोकांच्या आवडीनिवडी सुद्धा बघायला यामुळे मिळतात. त्यानंतर याच प्राचीन इतिहासाच्या अंतर्गत ताम्रपटांवर राजा, राजज्ञा, निवाडे इत्यादी प्रकारची माहिती कोरलेली असे. तर अशा प्रकारचे ताम्रपट होते, शिलालेख त्या काळामध्ये होते. ओके. त्यानंतर पुढचा महत्वाचा भाग आहे लिखित साधन. जसं भौतिक साधन महत्वाचं आहे, तसं लिखित साधन सुद्धा महत्वाचं आहे. आता या लिखित साधनामध्ये काय काय येतं बघा. तर साधारणपणे आपण जर विचार केला तर सुरुवातीच्या काळामध्ये खापरे, कच्च्या विटा, झाडाची साल, भुर्जपत्रे या साहित्याचा वापर होत असे. नंतर याच्यामध्ये अणुकुचीदार साधनाने एखादा मजकूर कोरलेला असे. सभोवताली घडलेल्या घटना, दरबारी कामकाजाचे वृत्तांत इत्यादी माहिती लिहून ठेवण्याची पद्धत या लिखित साधनांमुळे सुरू झाली. अनेक राजांनी आपले आज्ञा, निवाडे, दानपत्रे दगडांवर, तांब्यांच्या पत्र्यांवर कोरून ठेवली आहेत. कोरून ठेवलेली आहेत. कालांतराने वाङ्मयाचे अनेक प्रकार निर्माण झाले. धार्मिक, सामाजिक स्वरूपाचे ग्रंथ, नाटके, काव्य, प्रवास वर्णने लेखन झाले. त्या काळातील देवनागरी, अरेबियन, पर्शियन, मोडी आदी लिपींची वळणे, विविध भाषांची रूपे, भुर्जपत्रे, पोथ्या, ग्रंथ, फरमाने, चरित्र, चित्रे यांच्यावरून आपल्याला मध्ययुगातील महत्वाच्या ऐतिहासिक घटनांची माहिती बघायला मिळते. खाण्यापिण्याच्या पद्धती कशा होत्या, सण समारंभ कसे होते याची सुद्धा माहिती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. या सर्व साहित्याला लिखित साधने म्हणतात. याच्यामध्ये बघा, माहित आहे का तुम्हाला, भुर्जपत्र हे भुर्ज वृक्षाच्या सालीपासून बनवले जात आहे. भुर्ज वृक्ष हे काश्मीरमध्ये आढळतात. याच भुर्ज वृक्षाच्या सालींवर भुर्जपत्र तयार केले जायचे. त्यानंतर पुढे आहे सगळ्यात महत्वाचं, लिखित साधनांमध्ये काय काय येतं बघा. लिखित साधनांमध्ये कोण कोण येतं, तर न्यायनिवाडे, आज्ञापत्रे, ग्रंथ, चरित्रे, परदेशी प्रवाशांची प्रवास वर्णने, बखरी, तवारीख. तर बखरी तवारीखचा उपयोग पत्र व्यवहार आणि खलितांसाठी केला जायचा. परदेशी प्रवासांच्या प्रवास वर्णनांमध्ये वंशावळी, शकावली बघितली जायची. ग्रंथचरित्रे, न्यायनिवाडे, आज्ञापत्रे यामध्ये राजदरबाराच्या कामकाजाची कागदपत्रे तपासली जायची. पुढे आहे प्राचीन इतिहास. या काळात परकीय प्रवासात भारतात आले त्यांनी आपली प्रवास वर्णन लिहिलेली आहे. त्यात अल्बिरोनी, इब्न बतुता, निकोलस मनुची यांचा समावेश होतो. हे जे व्यक्ती होते यांनी या बाबतीत लेखन केलेलं आहे. अल्बिरोनी, इब्न बतुता, निकोलस मनुची. त्यानंतर बाबराचे चरित्र कवी परमानंद यांनी संस्कृत भाषेत लिहिले. श्री शिवभारत हे जोड्या लावायला प्रश्न येतात. बाबर जो होता ते बाबरचं चरित्र कवी परमानंद यांनी संस्कृत भाषेत लिहिलेले श्री शिवभारत हे शिवचरित्र, विविध राज्यकर्त्यांची चरित्रे, पत्रव्यवहार यावरून आपल्याला त्या काळातली धोरणं, त्यानंतर प्रशासकीय व्यवस्था कशी होती, राजकीय संबंध यांची उकल करता येते. तवारीख किंवा तारीख म्हणजे घटनाक्रम. अल्बिरुनी, जियाउद्दीन बर्नी, मौलाना अहमद, याह्या बिन अहमद, मिर्झा हैदर, भीमसेन सक्सेना आदींनी लिहिलेल्या तवारीखा उपलब्ध आहेत. म्हणजे कोणत्या दिवशी काय झालं हे लिहिलेलं असतं. तर ते त्यांच्याकडे उपलब्ध आहे.
त्यानंतर बखर हा शब्द खबर या शब्दावरून आला. खबर म्हणजे बातमी. बखर हा महाराष्ट्रात निर्माण झालेला इतिहास लेखनाचा एक प्रकार आहे. बखरीमधून तत्कालीन राजकीय घडामोडी, भाषा व्यवहार, सांस्कृतिक जीवन, सामाजिक परिस्थिती इत्यादी बाबी त्या काळातल्या कळायला मदत होते. मराठीतील अनेक बखरी घटना घडून गेल्यानंतर अनेक वर्षांनी लिहिलेल्या असल्याने त्यात अनेकदा ऐकीव माहितीवर व भर दिल्याची आढळून येते. महिकावतची बखर, सभासद बखर, त्यानंतर 91 कलमी बखर, चिटणीसाची बखर, भाऊसाहेबाची बखर, खर्ड्याच्या लढाईची बखर काही महत्वाच्या बखरी आहेत. रॉबर्ट आर्म, एम सी स्ट्रेंगल आणि ग्रँड डफ या समकालीन पाश्चात्य इतिहासकारांचे ग्रंथही या बाबतीत महत्वाचे आपल्याला बघायला मिळतात. मौखिक साधने, लोकपरंपरेमध्ये पिढ्यानपिढ्या संक्रमित होत राहिलेल्या जात्यावरील ओव्या, लोकगीते, पोवाडे, कहाण्या, दंतकथा, मिथके यातून आपल्याला लोकजीवनाचे विविध पैलू समजतात. तर लक्षात ठेवायचे, मौखिक साधनांमध्ये लोकगीते, पोवाडे, कहाण्या, दंतकथा आणि मिथके यांचा समावेश होतो. अशा प्रकारच्या साधनांना इतिहासाची मौखिक साधने असे म्हणतात. मौखिक साधनांमध्ये गाथा आहे, श्लोक आहे, अभंग आहे, पोवाडे आहे, म्हणी आहेत, कथा आहेत, मिथके आहेत. तर ही सगळी मौखिक साधनं आहेत आणि या मौखिक साधनांचा खऱ्या अर्थाने इतिहासामध्ये समावेश झालेला आहे. वरील तिन्ही प्रकारच्या साधनांच्या आधारे इतिहासाचं लेखन करता येतं. नवीन संशोधन, नवीन साधनं समोर आली आहेत. पुनर्लेखन सुद्धा करावं लागतं. आपल्या आजी आजोबांच्या काळातील, आई वडिलांच्या काळातील आणि आपल्या काळातील इतिहासाच्या पुस्तकांमध्ये काही प्रमाणात फरक पडल्याचे तुम्हाला दिसून येईल. ओव्या, लोकगीते, लोककथा यांसारखे साहित्य लिहून ठेवलेले नसते. त्याचा करता अज्ञात असतो. ते पिढ्यानपिढ्या जतन झालेले असते. अशा साहित्याला मौखिक परंपरेने जतन झालेले साहित्य असे आपल्याला म्हणता येईल. हा एक महत्वाचा भाग आहे. तानाजीचा पोवाडा. या पोवाड्याचा करता तुळशीदार शाहीर आहे. या पोवाड्यात सिंहगडाच्या मोहिमेचं वर्णन आहे. पोवाड्यात तानाजी, शेलार मामा, शिवाजी महाराज, वीर माता जिजाऊ यांची सुंदर स्वभावचित्र यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. सदर पोवाड्यातील काही भाग इथे दिले. मामा बोला याला तो लागला 80 वर्षीचा म्हातारा, लगीन राहिले रायबाचे तो मजला सांगावी माझ्या तानाजी सुभेदार. असं एक दिलेलं आहे त्याच्यामध्ये. आता याच्यामधला महत्वाचा भाग आपल्याला समजून घ्यायचा आहे. आता याच्या महत्वाच्या भागाचा जर आपण विचार केला तर इसवी सन पूर्व 1500 पासूनच्या प्राचीन इतिहासाविषयीची माहिती वेद वाङ्मयातून आपल्याला मिळते. सुरुवातीस हे वेद हे लिखित नव्हते. ते मुखोद्गत करण्याचे तंत्र प्राचीन भारतीयांनी विकसित केले. कालांतराने वेदांचे लेखन झाले. वेद वाङ्मय त्यानंतर लिहिलेले काय पाय काय झोप नाही. एक मावशी पाकायचं झोप नाही. बरं नाही, मावशीला झोपून दिलं. मावशी आली. याच्यामध्ये कालांतराने वेदांचं लेखन झालं.
वेद वाङ्मय, त्यानंतर लिहिले गेलेले साहित्य, हे प्राचीन भारतीय इतिहासाचे एक महत्वाचे साधन आहे. यामध्ये मग ब्राह्मण ग्रंथ, उपनिषदे, अरण्यके, रामायण, महाभारत ही महाकाव्य. महाकाव्य कोणती आहेत बघा? रामायण, महाभारत, ब्राह्मण ग्रंथ, उपनिषदे, अरण्यके. जैन व बौद्ध ग्रंथ, नाटके, काव्ये, शिलालेख, स्तंभालेख, परकीय प्रवाशांची प्रवास वर्णने इत्यादींचा समावेश होतो. त्याचप्रमाणे पुरातत्वीय उत्खनात सापडलेल्या वस्तू, पुरातन वास्तू, नाणी अशा अनेक भौतिक साधनांच्या मदतीने आपल्याला प्राचीन भारतीय इतिहास समजायला मदत होते. आता प्राचीन भारतीय इतिहासाच्या लेखनाची साधनं कोणती आहेत? तर बघा, याच्यामध्ये भौतिक साधनं, वस्तू आणि वास्तू. वस्तू कोणत्या आहेत? गुहाचित्रे, मातीची भांडी, मातीची शिल्पे, मणी, रत्ने, दागदागिने. त्यानंतर पुढे आहे दगडी शिल्पे, धातूच्या वस्तू, नाणी आणि शस्त्रे. या सगळ्यांचा समावेश वस्तूमध्ये होतो. आणि वास्तूमध्ये काय आहे? तर गुहा, घरे, स्तूप, लेणी, मंदिरे, चर्च, मशिदी, स्तंभ. लिखित साधनांमध्ये हडप्पा लिपीतील लेख, वैदिक साहित्य, मेसोपोटेमियातील इष्टिका लेख, महाभारत, रामायण यांच्या हस्तलिखित पोथ्या, जैन बौद्ध साहित्य, ग्रीक इतिहासकार प्रवाशांचे लेखन, चिनी प्रवाशांचे प्रवास वर्णन, व्याकरण ग्रंथ, पुराण ग्रंथ, कोरीव लेख, या सगळ्यांचा समावेश हा लिखित साधनांमध्ये होतो. त्यानंतर पुढे आहे मौखिक साधना. मौखिक साधनांमध्ये मग वैदिक, बौद्ध, जैन साहित्य आता लिखित स्वरूपात उपलब्ध आहे. त्यांचे रूपांतर आता लिखित स्वरूपात झाले असले तरी त्यांची पठणाची परंपरा अजूनही चालू आहे. मौखिक स्वरूपातील त्या साहित्याचा उपयोग जेव्हा इतिहास लेखनासाठी केला जातो तेव्हा त्याचा समावेश मौखिक साधनांमध्ये केला जातो. भारतातील आद्यनगर हे प्रकरण जर अभ्यासायचं असेल तर हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये. नागरी हडप्पा संस्कृतीची बीजे ही कुठे सापडतात? तर बलुचिस्तान जो भाग आहे, तर मेहरगड येथील हडप्पा पूर्व काळातील नवाश्मयुगीन संस्कृतीमध्ये आपल्याला हडप्पा संस्कृतीमध्ये ती सापडतात. त्यानंतर पुढे आहे जॉ फ्रँका जॅरिच आणि रिचर्ड मेडो या पुरातत्वज्ञांनी मेहरगड येथे उत्खनन केले. लक्षात ठेवायचे, वाक्य लक्षात ठेवायचे आहेत. हे शब्द फार महत्वाचे आहेत. हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये कुठे बघायला मिळाली? तर बलुचिस्तानातील मेहरगड येथील हडप्पा पूर्व काळातील नवाश्मयुगीन संस्कृतीमध्ये हे सापडलेले आहेत. जॉ फ्रँका जॅरिच, रिचर्ड मेडो या पुरातत्वज्ञांनी मेहरगड येथे उत्खनन केले. तिथे हडप्पा संस्कृतीच्या उदयाच्या खुणा दर्शवणाऱ्या ज्या नवाश्मयुगीन संस्कृतीचे अवशेष मिळाले त्या संस्कृतीला टोगाओ संस्कृती नावाने ओळखले जाते. ही टोगाओ नावाची संस्कृती ही नवाश्मयुगीन संस्कृती आहे. हडप्पा पूर्व काळातील नवाश्मयुगीन रावी किंवा हकरा संस्कृतीचे अवशेष हडप्पा अर्थात पंजाब, पाकिस्तान, कुणाल, बिराना, फरमाना, हरियाणा हे प्रश्न येतात, लक्षात ठेवा. हडप्पा पूर्व काळातील कुठले ठिकाण आहेत बघा? रावी किंवा हकरा संस्कृतीचे अवशेष हडप्पा, पंजाब, पाकिस्तान, कुणाल, बिराना, फरमाना, हरियाणा इत्यादी स्थळांच्या उत्खननात मिळाले आहेत. वैदिक आर्यांचे आगमन भारतात इसवी सनापूर्वी 1500च्या सुमारास झाले असा एक प्रभावी मतप्रवाह आहे. परंतु त्या आधीच्या काळात कोणतीच माहिती पुढे आलेली नव्हती. त्यामुळे इसवी सन 1921 मध्ये हडप्पा आणि 1922 मध्ये मोहनजोदडोचे उत्खनन सुरू होईपर्यंत इसवी सन सनापूर्वी 1500च्या आधीचा भारताचा इतिहास सांगता येत नव्हता. हडप्पा संस्कृतीच्या शोधामुळे भारताचा इतिहास इसवी सनापूर्वी किमान 3000 ते 3500 पर्यंत आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर पुढचा महत्वाचा भाग आहे त्या काळात भारतीय उपखंडात अफगाणिस्तान पासून महाराष्ट्रापर्यंत, मकरांच्या किनाऱ्यापासून तर हरियाणापर्यंत 15 लाख चौरस किलोमीटरच्या प्रदेशात विकसित आणि समृद्धी नागरी हडप्पा संस्कृती नांदत होती. ही संस्कृती कांस्य युगीन होती, हे लक्षात ठेवा. हडप्पा संस्कृतीमध्ये कोणतं युग होतं? तर कांस्य युग होतं, एवढं लक्षात ठेवायचं आहे. या संस्कृतीची 2000हून अधिक स्थळे उजेडात आली. तर हडप्पा संस्कृतीचे 2000 ठिकाणं सापडलेली आहेत. हडप्पा, मोहनजोदडो, कालीबंगन, लोथल, धोलावीरा, राखीगडी यासारख्या विस्तृत नगरांच्या उत्खननातून प्रकाशात आलेले अवशेष हडप्पा संस्कृतीच्या गतवैभवाची साक्ष देतात.
हडप्पा संस्कृती कशी होती, तिचं वैभव कसं होतं, याची साक्ष देण्याचं काम केलं जातं. या नगरांचा इतिहास 3 कालखंडात विभागलेला आढळतो. हडप्पा मोहनजोदडो संस्कृतीचा, पूर्व हडप्पा संस्कृतीचा काळ, प्रगल्भ हडप्पा संस्कृतीचा काळ आणि उत्तर हडप्पा संस्कृतीचा काळ. लक्षात ठेवा, पूर्व हडप्पा संस्कृती, प्रगल्भ हडप्पा संस्कृती आणि उत्तर हडप्पा संस्कृती या पद्धतीने आहे. ही नगरे वसवणारे लोक कोण होते हे पुढे मात्र अजूनही सुटलेले नाही. हडप्पा संस्कृतीच्या नगरांमध्ये खालील वैशिष्ट्ये प्रकर्षाने आपल्याला दिसतात. हा एक महत्वाचा भाग इथे आहे. त्यामध्ये प्राचीन इतिहासामध्ये आपल्याला सुव्यवस्थित नगररचना सुद्धा बघायला मिळते. आता त्या काळातली नगररचना कशी होती? पक्क्या विटांचे बांधकाम केले, स्नानगृह, स्वच्छतागृह, विहिरी, विशाल घरे, धान्याची कोठारे, सार्वजनिक स्वरूपाच्या भव्य इमारती, विटकाम करताना वापरलेली इंग्लिश बॉन्ड पद्धत, 2 उभ्या 2 आडव्या विटून रचून केले बांधकाम, म्हणजे 2 उभ्या आणि 2 आडव्या विटा रचून केले बांधकाम. ही पद्धत भूकंप प्रवण प्रदेशात विशेष उपयोगी असते. याचा अर्थ त्या काळातल्या लोकांना सुद्धा भूकंपाबद्दलची माहिती असावी. उत्तम निसारण अवस्था, सार्वजनिक स्नानगृह, नगराचे 2 किंवा अधिक भाग, प्रत्येक विभागाला स्वतंत्र तटबंदी, एकमेकांना काटकोनात छेदणारे प्रशस्त रस्ते, त्यामधील मोकळ्या चौकोनी जागांचा रहिवाशांसाठी घरांसाठी उपयोग होता. आता मध्यवर्ती शासन व्यवस्था कशी होती? पाणी व इतर साधन संपत्तीचे स्रोत, व्यापार इत्यादींचे नियंत्रण, प्रमाणीकरण. उदाहरणार्थ विटांचा आकार 1:2:4:8च्या पटीत वाढत जाणारा होता. अष्टमान पद्धत होती. ठराविक घाटाची, सजावटीची, मातीची भांडी, प्रशासकीय कामासाठी अनिवासी स्वरूपाच्या स्वतंत्र व भव्य इमारती होते. समाज व्यवस्था कशी होती? अधिकार दर्शक, सामाजिक उतरंड, विशेष कौशल्य प्राप्त असलेल्या कारागिरांचे, कुशल व्यक्तींचे व्यावसायिक वर्ग, श्रद्धा प्रणाली, त्यांच्याशी निगडीत असलेल्या वस्तू, वास्तू, दफनस्थळे, मृत्यूनंतरच्या विधीचा पुरावा, आर्थिक व्यवस्था. या काळामधली आर्थिक व्यवस्था कशी होती बघा? व्यापारासाठी उपयुक्त वस्तूंचे मोठ्या प्रमाणात उत्पादन, उदाहरणार्थ सुबक मातीची भांडी, सोने, चांदी, तांबे, कांसे या धातूंच्या वस्तू व सौंदर्यपूर्ण मणी, मूर्ती इत्यादींचा त्या काळात उपयोग होता. उत्पादनाच्या सोयीसाठी कारागिरांच्या कार्यशाळा त्या काळात घेतल्या जायच्या. म्हणजे जसं आता वेगवेगळे वर्कशॉप घेतले जातात, तसे कारागिरांच्या वस्तीचा स्वतंत्र विभाग त्या काळात राहायचा. म्हणून आता MIDC परिसर किंवा इतर ठिकाणी कारागीर राहत असतात त्या पद्धतीने. अंतर्गत दूरवरच्या प्रदेशांशी असणारा भरभराटीचा व्यापार, शासकीय यंत्रणेद्वारे व्यापारावर नियंत्रण. विकसित लेखन कला सुद्धा त्या काळातलं एक महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला बघता येईल. मुद्रांवर आढळणारी लिपी. प्राचीन इतिहासामध्ये आपण जर पाहिलं तर हडप्पा संस्कृतीची काही नगरं आपल्याला यामध्ये प्रकर्षाने बघायला मिळतात. त्यामध्ये रावी नदीच्या काठी असणार 1921 मध्ये पंजाबमधील रावी नदीच्या काठी हडप्पा येथे उत्खनन सुरू झाले. म्हणून या संस्कृतीला हडप्पा संस्कृती हे नाव मिळाले. या संस्कृतीला सिंधू संस्कृती नावाने ओळखतात. हडप्पाच्या दक्षिणेला सुमारे 650 किलोमीटर अंतरावर सिंधू नदीच्या खोऱ्यात मोहनजोदडो येथे उत्खनन झालं. त्यामध्ये हडप्पा आणि मोहनजोदडो दोन्ही स्थळांच्या उत्खननातून मिळणाऱ्या वस्तू आणि वास्तू यांचे जे अवशेष सापडले. बेटा झोपून झोप झोप पटकन. एक मिनिट. याच्यामध्ये धोलावीरा, लोथल, कालीबंगन, दायमाबाद इत्यादी ठिकाणीही उत्खननात अशाच प्रकारचे अवशेष सापडले. हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये साधारणपणे सर्वत्र सारखे दिसून येतात. नगर रचना, रस्ते, घर बांधणी, सांडपाण्याची व्यवस्था, मुद्रा, भांडी, खेळणी, मृतदेह पुरण्याची पद्धत यांचा याच्यामध्ये समावेश होतो. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील सहीवाल जिल्ह्यात रावी नदीच्या काठावर हडप्पा हे स्थळ आहे. तर हडप्पा हे स्थळ कुठे आहे असा जर प्रश्न आला तर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर हडप्पा स्थळ कुठे आहे लक्षात ठेवायचं आहे. तर हडप्पा नावाचं जे स्थळ आहे तर पाकिस्तानच्या
पंजाब प्रांतातील साहिवाल जिल्ह्यात रावी नदीच्या काठावर हडप्पा हे स्थळ आहे. हडप्पा नगराचे प्राचीन अवशेष 150 हेक्टरवर पसरले होते. त्यानंतर तेथे पुन्हा उत्खनन केली गेली. त्या उत्खननांपैकी भारतीय पुरातत्व खात्याचे सरसंचालक सर मॉर्टिमर व्हीलर यांनी 1946 मध्ये स्तरशास्त्राच्या आधारे केले उत्खनन महत्वाचे ठरलेले आहे. अजून 1 मिनिटांनी लेक्चर आपले कॅन्सल होईल. वेळ संपलेला आहे. पुन्हा आपण उद्या भेटणार आहोत. मी तोपर्यंत लेक्चर घेत राहतो. अचानक केव्हाही लेक्चर कट होऊ शकतं. आता याच्यामध्ये साधारणपणे आपण जर विचार केला तर या काळात नागरी हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास होत गेला. सुरुवातीच्या उत्खननांच्या आधारे हडप्पा नगराचे विभाजन बाले किल्ला, नागर वस्ती अशा 2 विभागांमध्ये झाले दिसत होते. परंतु अलीकडे झालेल्या उत्खननानुसार तिथे एकूण 4 विभाग होते असे आढळले आहे. बाले किल्ला आणि नागरी वसाहत या विभागांखेरीज नगराच्या आग्नेस कारागिरांची घरे व कारखाने बघायला मिळतात. बाले किल्ल्याच्या उत्तरेस असलेल्या विभागात धान्याचे कोठार आणि तिथे काम करणाऱ्या कामगारांची घरे त्या काळामध्ये असल्याचं दिसून